नमस्कार. आपण पाहतो काल झालेल्या प्रकाश गायकवाड यांनी जे आनंदराव थोपटे साहेब माजी मंत्री यांच्याबद्दल विषय व्यक्त करण्यात आले याबद्दल आपण जाणून काय सांगतात. काल भोरमध्ये भोर वेल्हा मुळशीच्या इतिहासामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना भोर तालुक्यामध्ये काही मतभ्रष्ट कार्यकर्त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. दिवाळीच्या सणानिमित्ताने लोकांना काही आमिष देण्याच्या बहाण्यानं एकत्र बोलून भर सभेत भर मंचावरती भोर वेल्हा मुळशीचं दैवत आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं प्रेरणास्थान आदरणीय लोकनेते माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब यांच्यासारख्यांना तुम्ही आता अनंतात विलीन व्हावं अशा पद्धतीची खालच्या स्तरावरची भाषा या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न आदरणीय आमदार संग्रामराव थोपटे यांच्यावरती टीका केली आणि युवकांचं नेतृत्व पृथ्वीराज भैया थोपटे यांच्यावर देखील म्हणजे इतक्या खालच्या लेवलला जाऊन कौटुंबिक टीका आणि त्यातूनही महाराष्ट्राचं अस्मिता आम्हा भोर वेल्हा मुळशीची नव्हे पुणे जिल्ह्याचं काँग्रेस पक्षाचं दैवत आदरणीय लोकनेते अनंतरावजी थोपटे साहेब वयाच्या जवळपास 94-95 वर्षी सुद्धा आज लोकांच्या हिताकरता कायम प्रयत्नरत असणारे गेल्या 10 वर्षात ज्यांनी राजकीय कोणत्याही पद्धतीची टीका तिथली कुठल्याही कार्यकर्त्यांची केली नाही. आजपर्यंत या ठिकाणी गेल्या लोकसभा निवडणुकीला केंद्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा साहेबांच्या भेटीला या ठिकाणी घरी आले. त्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आदरणीय सुप्रियाताई पवार असतील, सुळे असतील, सुनेत्राताई पवार असतील, विजय बापू शिवतरे सुद्धा या ठिकाणी थोपटे साहेबांच्या भेटीला आले आणि त्यानंतर निवडणुकीचा कौल हा लोकांनी पाहिला. लोकनेते थोपटे साहेबांचे हे महत्व वेल्हा मुळशीमधलं लक्षात घेऊन त्यांना कायमपूर्वक जाणीवपूर्वक या ठिकाणी गेल्या काही दिवसात काही कारणास्तव थोपटे साहेबांवरती वेगळ्या पद्धतीने आरोप करून उपोषण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कालचं जे विधान आहे जाणीवपूर्वक समोरची पार्टी आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी करतायत आणि आज तर शेवटच्या स्तराला म्हणजे थोपटे साहेबांनी अनंतात विलीन व्हावं अशा पद्धतीनं तर लक्ष भाषा वापरण्यामुळं आज भोर वेल्हा मुळशीतल्या कार्यकर्त्यांचा संतापावर झालेला आहे. तात्काळ या गुन्हेगारांना अटक करा आणि तरच हे आंदोलन आम्ही थांबू अशा पद्धतीची भावना इथं मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पावन झालेला वेल्हा आणि भोर तालुका आणि मुळशी तालुका या तीनही तालुक्याचं आराध्य दैवत नवे महाराष्ट्राचं दैवत असलेले आपले भोर वेल्हा मुळशीचे भाग्य विधाते अनंतरावजी थोपटे साहेब माझी नम्र विनंती आहे की काल घटनाच्या संदर्भामध्ये भोर मुळशी स्टेशनला गुन्हा दाखल आहे. इथल्या पोलीस प्रशासनाचा हेड मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की याच्यावर 100% मागणी करतात त्याप्रमाणे 100% नाही 101% कायदेशीर कारवाई होईल. 100% प्रशासनाच्या विनंतीनुसार आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या गाडीपेक्षा आपल्या गाडीत असलेल्या माझ्या सर्व भोर वेल्हा मुळशी आणि महाराष्ट्रातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या थोपटे साहेबांची शिकवण आहे आणि त्यानंतर संग्रामरावांचे नेतृत्व आम्हाला सांगतं की गैरसोय कुणाची आणि अडवणूक करून एका वेळेस झालेली घटना ही आमच्या हृदयाला ठेच पोहोचवणारी आहे. परंतु तरी देखील फक्त आणि फक्त साहेब तुम्ही आज संध्याकाळपर्यंत आज ठिकाणी या ठिकाणी अटक करणार अशी स्पष्ट आणि जाहीर पत्रकार आणि जाहीर माध्यमामध्ये या ठिकाणी आपण आश्वासन दिले. या आश्वासनावरती सर्व आंदोलकांना आदरणीय संग्रामराव थोपटे यांच्या सुद्धा आदेशाप्रमाणे या ठिकाणी आपण आंदोलन आहे या ठिकाणी तात्पुरतं स्थगित करतोय. आज संध्याकाळपर्यंत ही अटक झाली नाही तर कुणाच्या याकरता तीव्र स्वरूपाचं आंदोलन
काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येईल एवढं सांगून मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाने हे आंदोलन थांबवलेलं आहे तात्पुरतं. ज्या त्या कार्यकर्त्यांनी आता शांततेने आपापल्या घरी या ठिकाणी निघून जायचे.